जय शिवराय. माझ्या ड्रायव्हर भावांनो, शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खास मध्याचा बनवतोय. आता सरकार नोकरदार यांना पेन्शन, आमदार खासदार बी किती समजा 10-5 वर्षे 15 वर्षे हे असतात, ती सत्तेमध्ये असतात. रिटायर झाले की त्यांना कडपर्यंत पेन्शन. माझा ड्रायव्हर भाऊ रात्रून दिवस डोळं फोडतो, उपाशी तापाशी राहून देशाची अर्थव्यवस्था चालवतो. त्याला रिटायर झाल्यावर कुठली पेन्शन नाही, काय नाही. सरकारने एखादा असा कायदा काढावा की आमच्या ड्रायव्हर भावासाठी वयाच्या 55 वर्षी ड्रायव्हरनं रिटायर व्हायसाठी त्यांनी कायदा काढायचा. आणि ड्रायव्हरला लय ना एक 15,000पर्यंत पेन्शन द्यायला सरकारला काही फरक पडत नाही. त्या सरकारला काही त्यांच्या पदरचं द्यायचं नाही. ह्या आमच्याच गोरगरिबाच्या टॅक्सतून, ह्यातून, शेतकऱ्याच्या ह्यातून ती पैसा गोळा झालेला असतो. मग आमच्या ड्रायव्हर भावाला बी द्या ना. आम्ही पण अर्थव्यवस्था चालवतो, म्हणजे कुठं तर सरकारचाच भाग झालो ना आम्ही बी. कारण आम्ही नुसतं रातभर रातून दिवस जागायचं, उपाशी राहायचं, तापाशी राहायचं, ऊन ताण बघायचं नाही, पावसाळा बघायचं नाही. आम्ही सगळी अर्थव्यवस्था चालवायची. वरनं शिव्या खायच्या, मार खायचा, शीतवरच आमचं आहे का? सरकारनं काढावं ना काहीतरी कायदे चांगलं. रस्त्याने आम्हाला मारहाण केली जाते, लूटमार केली जाते. गाड्या चालताना आम्हाला कोणी बी येऊन लुटून जाते. एवढं दे रे, तेवढे दे रे, हे तुझं पेपर दाखव रे. ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. एखादा रस्त्यावर आम्हाला कोण मारत असेल तर त्यासाठी एखादा कायदा कठोर काढा की ड्रायव्हरच्या कॉलरला जरी धरलं तर त्याला 5 वर्षे शिक्षा, 50,000 रुपये दंड टाका. असा एखादा कायदा काढून बघू, काढताय का? ह्या गोष्टी जरा ड्रायव्हर लोकांसाठी पण सरकारनं विचार केलं पाहिजे. आम्ही पण माणसं आहे हो, नोकरदार बी माणसं आहे, आम्ही पण माणसं आहे. आम्ही जीव धोक्यात ठेवून आमचा रात्रून दिवस चालतो. आम्ही कधी मरल हे आम्हालाच माहीत नसतं. मी जेव्हा घरून निघतो ना भावांनो, तेव्हा माझी बायको मला विचारते किंवा माझी आई मला विचारते की बाळा तू कधी माघारी येशील. मी घर जर गुरुवारी सोडत असेल ना तर माझ्या आईला सांगतो, आलो तर सोमवारी येईन, आलो तर सोमवारी येईन, नाहीतरी येणार नाही. ही गोष्ट कोणाच्या लक्षात येत नाही, पण स्वतःच्या मनाला माहीत आहे की मी आलो तर सोमवारी येईन, नाहीतरी येणार नाही. काय असं कठोर मन करून आम्ही जगतोय. त्याच्यामुळं सरकारला एवढी विनंती आहे की आमचा बी विचार करा. आम्हाला बी काहीतरी पेन्शन द्या. ॲक्सिडेंट झाल्यावर समजा हातपाय तुटला, मोडला, 1, 3, 4, 5 लाख रुपये खर्च आला, त्यात सरकारनं मदत केली पाहिजे. तिथं आमचा उपचार केला पाहिजे. जर समजा त्या घरात एखादा पुरुष, एकच पुरुष असेल, करता असेल ड्रायव्हर माझा, तर तो ड्रायव्हर गेला तर त्याच्या फॅमिलीला एक समजा 5-25 लाखाची मदत सरकारनं दिली पाहिजे. ह्या मताचा मी आहे भावानं. काय तर सरकार खरंच तुमचं लय इतकं उपकार होत्याल ना. जर आमच्या काही अटी आहे त्या, काही शर्ती आहे त्या, जेव्हा मी समोर बसल ना फेस टू फेस तुमच्या संग, सरकार संग बोलायला, त्या टायमिंगला माझा ड्रायव्हिंग धंदा अख्खा गर्वानं हे होईल की खरंच मग आमच्या शिवाजी लटक्यानं, अडाणी माणूस आहे, गर्वानं सांगतील की खरंच त्याचं गाडी धंद्यावर प्रेम होतं ना, आम्हाला शिवा लटक्यावर गर्व आहे. असं काम करेन भावांनो. काय सरकार संग माझी कधी बी बोलायची तयारी आहे, कधी बी अर्ध्या रातचं. जर सरकारला ती गोष्टी माझ्या काही नाही पटल्या ना, सरकारनं आमच्या गाडी धंद्यासाठी मी झटत असताना मला गोळ्या जरी घातल्या तरी मी झेलायला तयार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे भावांनो. एवढा संघर्ष केला मी 28 वर्षात या गाडी धंद्यात. लय चढउतार बघितलेत भावांनो, उगाच नाही झालो. चल.